इथं कोण बसलंय? का हो दादा, इथं का बसला? अहो ताई लय ऊन लागा लागलं हो, म्हणून 5 मिनिटं बसावं म्हणून इथं बसलोय. अहो दादा, रडायला काय झालं? काय सांगू ताई, पोरानं सुनानं मला रातभर मारलंय हो. अरे बापरे, का बरं मारलं हो पोरानी सुनाने तुम्हाला? अहो, काय सांगू ताई, पोरग बहीण सून बी शेती कुद्या म्हणून माग लागले ती. कसं शेती कुद्यावं सांगा बघू ताई. अव एकुलते एक पोरग म्हणून तर हाताच्या फळासारखं त्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, लगीन केलं. आणि का बायकोचं ऐकून रोज मला पोरग मारताय हो. आता शेत कसं ऐकू द्यावं सांगा बघू. मग तुम्ही पोलिसात तक्रार का करत नाही? अहो ताई, पोलिसात तक्रार केली तरी पोलिस धरून नेत्याने दोघाला बी मारत्याने. मग माझं काय राहील व गावात माझी काय आबरू राहील ताई सांगा, की दोघाला धरून नेणार मारल्यावर. हे बघा, मी बहीण म्हणून तुम्हाला एक सल्ला देते, ऐका. पोलिसात तक्रार करा. पोलिसाच्या 4 काट्या पडल्या की ती सरळ लाईन वर येतील आणि तुम्हाला पण सांभाळतील, शेत पण वाचल आणि इज्जत पण राहील. नाहीतर हे सगळं वाटेला लावतील तुम्ही ह्यांना मोकाट सोडलं तर. आईला ही ताई म्हणते तसंच केलेलं बरं होईल बाबा, तर शेती वाचेल आपली.